Hello students, class 11 biology chapter number 5 cell structure and organization part 5. आज आपल्याला बघायचं आहे माइटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. फर्स्ट माइटोकॉन्ड्रिया. Mitochondria, it is double membrane bound organelle. Double membrane bound organelle. So there are two membranes. This is outer membrane and this one is inner folded, that is inner membrane. Okay. Then number of mitochondria per cell variable depending on physiological activity. आता नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया पर सेल इज व्हेरिएबल, म्हणजे जसं त्या सेलची ॲक्टिव्हिटी असेल, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी असेल, तशी त्या सेलमधले माइटोकॉन्ड्रियाचे नंबर्स हे वेगवेगळे असणार आहेत. देन इट इज सॉसेज शेप्ड और सिलेंड्रिकल. डायमीटर 0.2 मायक्रोमीटर, इथं मायक्रोमीटर आहे, आणि त्यानंतर लेंथ 0.2 to 1 micrometer and length also 1 to 4.1 micrometer. It is double membrane, divide lumen into two aqueous compartments. Double membrane divides the lumen into two aqueous compartment, म्हणजे इथं दोन कंपार्टमेंट फॉर्म होतात. The outer membrane is permeable to various metabolites. Outer membrane permeable, it permeate, ते permeate करतं की for various metabolites, and it forms the continuous limiting boundary or organelle. Then it consists of more phospholipids, phosphatidyl choline and cholesterol. जे आउटर मेम्ब्रेन आहे ते वेरियस मेटाबोलाइटला परमिट करतं, परमिएबल आहे, आणि इट फॉर्म्स द लिमिटिंग बाउंड्री और ऑर्गेनेल. लिमिटिंग बाउंड्री म्हणजे एक बाउंड्री फॉर्म करतं, आणि ते त्याचं जे कॉन्स्टिट्युएंट आहे ते इट मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स, फॉस्फोटिडिल कोलिन अँड कोलेस्टेरॉल. देन इनर मेम्ब्रेन, इट इज सिलेक्टिवली परमिएबल, म्हणजे जसं आउटर मेम्ब्रेन आहे ते कसं आहे, इट परमिएबल टू व्हेरियस मेटाबोलाइट्स, पण इनर मेम्ब्रेन कसं आहे, सिलेक्टिवली परमिएबल, अँड मेनली विथ मेड अप ऑफ डायफॉस्फोटाइडिल ग्लिसरॉल अँड मोर प्रोटीन. अँड मोर प्रोटीन म्हणजे हे इट मेड अप ऑफ डायफॉस्फोटाइडिल ग्लिसरॉल अँड इट कन्सिस्ट ऑफ मोर प्रोटीन. इनर कंपार्टमेंट फिल्ड विथ मॅट्रिक्स अँड फोल्डेड इन टू क्रिस्टे. आता जे इनर कंपार्टमेंट आहे इट इज फोल्डेड स्ट्रक्चर, असे फोल्ड्स तयार झालेले आहेत, अँड इट फिल्ड विथ मॅट्रिक्स. याच्या आतमध्ये जे आहे ते काय असेल, मॅट्रिक्स, आणि इट नोन ॲज क्रिस्टे, म्हणजे ह्याच्या फोल्डना काय म्हटलं जातं, क्रिस्टी. देन इनर मेम्ब्रेन स्टडीड विथ ऑक्सिझोम्स. आता ऑक्सिझोम हा एक सिंगल पार्टिकल दाखवला आहे, आणि इथं असे हे पार्टिकल असतात त्यालाच ऑक्सिझोम असं म्हटलं जातं, और एलिमेंटरी पार्टिकल्स और F0 and F1 पार्टिकल्स हे त्या इनर मेम्ब्रेनवर असतात. अँड तीज कन्सर्न विथ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मीन्स ATP सिंथेसिस, बिकॉज हा जो एक आपण पार्टिकल घेतलेला आहे तर इथं हा त्याचा हेड रिजन आहे. हेड फेसेस टुवर्ड्स मॅट्रिक्स अँड फूट एम्बिडेड और बेस एम्बिडेड इन इनर मेम्ब्रेन. And head consists of ATPase enzyme which involved in ATP synthesis. ओके, आणि हे हा जो पोर्शन आहे F0 आणि F1, म्हणजे हा जो पोर्शन आहे बेस त्याला F0 म्हटलं जातं, आणि इथं आहे तो F1, म्हणजे इथं पेडिकल F0 असणार आणि हेड आहे ते F1 असणार आहे, म्हणून त्याला F0 F1 असं सुद्धा पार्टिकल असं सुद्धा नेम आहे. नेक्स्ट, मॅट्रिक्स हॅव एन्झाइम्स फॉर क्रेब्स सायकल, that is aerobic respiration. Each oxosome consists of head, pedicle and foot. इथं बघितलं आपण की हे जे डायग्राम आहे तिथं हेड, पेडिकल अँड बेस. ओके, हेड रिजन कन्सिस्ट ऑफ ATP synthase and foot it act as a proton channel. Then matrix also have circular DNA, RNA, 78 ribosome, so autonomous. Autonomous का म्हटलं जातं याला, बिकॉज दे कॅन मेक देअर ओन कॉपी. सो कारण का त्यांच्याकडे ते मटेरियल आहे, DNA आहे, RNA आहे, रायबोसोम आहे, सो दे माइटोकॉन्ड्रिया नोन एज सेमी ॲटोनॉमस और सेल विद इन सेल. टोटल DNA 1% ऑफ टोटल DNA इज प्रेझेंट इन माइटोकॉन्ड्रिया अँड इट रिच इन GC कंटेंट, दॅट इज गॉनिन अँड सायटोसिन. आता हा जो टोटल DNA आहे त्यातला 1% DNA हा माइटोकॉन्ड्रियल DNA असतो, अँड विच इज रिच इन G and C कंटेंट. DNA polymerase and RNA polymerase also present in matrix. Then function
साईट फॉर एरोबिक रेस्पिरेशन अँड ATP प्रोडक्शन. मायटोकॉन्ड्रियाचं मेन फंक्शन काय, तर एरोबिक रेस्पिरेशन अँड ATP प्रोडक्शन. Then another cell organelle is plastid. It is double-walled organelle containing DNA, RNA and 70S ribosome. Types of plastid. आता जसं पहिल्यांदा आपण मायटोकॉन्ड्रिया बघितला, त्यानंतर आपल्याला ॲक्च्युली क्लोरोप्लास्ट बघायचं आहे, पण क्लोरोप्लास्ट इट इज वन ऑफ प्लास्टिड. सो पहिल्यांदा आपण प्लास्टिड बघूया आणि त्यानंतर त्याचे टाईप्स आहेत लिकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. त्यानंतर आपण क्लोरोप्लास्ट इन डिटेल बघूयात. Plastid double-walled organelle containing DNA, RNA and 70 ribosome. So plastid is also semi-autonomous structure. First, leucoplast. Types of plastid मध्ये फर्स्ट असणार आहे leucoplast. It do not contain any pigment. It store nutrients. त्यामध्ये आहे फर्स्ट amyloplast which store starch. Elioplast store oil and aleuroplast store protein. हे प्लास्टिडचे आहेत, त्यांच्यामध्ये पिगमेंट नाही, पण ते काय करतात तर प्रोटीन न्यूट्रिएंट स्टोअर करतात. त्याचे टाईप्स आहेत. अमिलोप्लास्ट स्टोअर करेल स्टार्च, इलिओप्लास्ट स्टोअर करेल ऑइल अँड अल्युरोप्लास्ट स्टोअर्स प्रोटीन. द सेकंड वन क्रोमोप्लास्ट. इट कंटेन्स पिगमेंट लाईक कॅरोटीन अँड झॅन्थोफिल विच इम्पार्ट द कलर टू फ्लावर अँड फ्रूट्स. आता फ्लावर अँड फ्रूट्सना जे काही कलर आहेत ते कोणामुळे आहेत, कॅरोटीन अँड झॅन्थोफिलमुळे. आणि हे पिगमेंट कुठं असतात तर क्रोमोप्लास्ट. क्रोमो मीन्स कलर अँड प्लास्टिड विच कन्सर्न विथ color pigment, and these color pigments are carotene and xanthophyll which give color to flower and fruits. Third one is chloroplast which contain the photosynthetic apparatus in plant, algae and few protists. Chloroplast contain chlorophyll, other enzyme required for photosynthesis. म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये मेन काय असणार आहे क्लोरोफिल, पण त्याच्यासोबत अजून काय असतील तर एन्झाईम्स फॉर फोटोसिंथेसिस. नाव स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. Chloroplasts contain the photosynthetic pigment, chlorophyll and carotenoid. Chloroplast is flattened sac found in mesophyll cells of leaves. In mesophyll cells of leaves there is chloroplast and it is double wall structure. Inner membrane and outer membrane. Inner membrane of double wall chloroplast is less permeable. Inner membrane आहे less permeable असणार as compared to outer membrane, and outer membrane contains porins. ओके, पोरिन्स. देन आता प्रत्येक सेलमध्ये जसं आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये बघितलं की सेलची जी फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे त्याप्रमाणे त्यातले मायटोकॉन्ड्रियाचे नंबर्स असतात, तसं क्लोरोप्लास्टसुद्धा प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळे नंबर्स असणार आहेत त्याचे. फॉर एक्झाम्पल क्लॅमिडोमोनसमध्ये क्लोरोप्लास्ट जे आहे 1 पर सेल असणार आहे, 1 पर सेल. पण मिसोफिलमध्येच 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल असतील. लेंथ 5 to 10 मायक्रोमीटर, इथं सुद्धा असणार आहे मायक्रोमीटर. देन विड्थ ऑल्सो 2 to 4 मायक्रोमीटर. इनर मेम्ब्रेन डबल वॉल्ड क्लोरोप्लास्ट इज लेस परमेबल. जे आपण बघितलं जातं की इनर मेम्ब्रेन आहे ते लेस परमेबल असतं. अँड आउटर मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ पोरिन्स, स्मॉल होल्स. स्पेस लिमिटेड बाय इनर मेम्ब्रेन इट इज नोन ॲज स्ट्रोमा. आता जे काय इनर मेम्ब्रेन हा स्पेस जो आहे तो सगळ्या त्याला मग काय म्हणायचं स्ट्रोमा. आणि त्यानंतर याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन झालं क्लिअर, पण हा जो इनर स्पेस आहे तो सगळा स्ट्रोमा म्हटलं जातं त्याला. आणि हा सिंगल जे मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे हे एक सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, त्याच्याखाली असे स्टॅक्स आहेत, हे सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, त्याला थायलॅकॉइड असं म्हटलं जातं. ओके, इट इज नोन ॲज थायलॅकॉइड अँड इट इज थायलॅकॉइड मेम्ब्रेन. अँड आत त्याचा पार्ट आहे जो त्याला ल्युमेन म्हटलं जातं. ओके, थायलॅकॉइड सिंगल स्ट्रक्चर असेल तर त्याला थायलॅकॉइड म्हणणार. आतला जो पार्ट आहे तो ल्युमेन असेल आणि हे इट इज नोन ॲज थायलॅकॉइड मेम्ब्रेन. हे सिंगल. आणि नंतर याचे स्टॅक आहेत, म्हणजे ह्याचे जे काय हे नंबर्स आहेत थायलॅकॉइडचे ते पूर्ण तो बंच आहे, स्टॅक आहे, त्याला ग्रॅनम असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे हा सगळा स्पेस असेल स्ट्रोमा, सिंगल असेल थायलॅकॉइड आणि हे जे स्टॅक आहे ते असेल ग्रॅनम. बिसाइड्स दॅट देअर इज क्लोरोप्लास्ट DNA. कारण आपण म्हटलं की क्लोरोप्लास्टमध्ये DNA, कारण हे सुद्धा काय सेमी ॲटोनॉमस स्ट्रक्चर आहे. रायबोझोम आहेत, त्यानंतर प्लॅस्टोग्लोबिल्स आहेत. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला कोणकोणत्या टर्म बघायच्यात तर फ्लॅटन मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड ॲज थायलॅकॉइड्स, जे आपण आता बघितलं. अरेंज इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स known as grana, connected to each other by
मेम्ब्रेनस ट्युब्यूल कॉल्ड एज स्ट्रोमा लॅमिला. हे जे काही ट्युब्युल्स आहेत मेम्ब्रेनस ट्युब्युल्स त्याला म्हटलं जातं स्ट्रोमा लॅमिले. Then stroma contains DNA, ribosomes. Stroma contains enzyme required for synthesis of carbohydrate and proteins, and also contain the DNA and ribosomes. Space inside thylakoid is known as lumen, which contains chlorophyll. The space आहे inside the thylakoid, it consists of chlorophyll. Then contosome, which is functional unit of chloroplast and photosynthesis. क्लोरोप्लास्ट ट्रॅप द कॉन्टेसम जे आहेत ते स्मॉल पार्टिकल्स असतात विच इज द फंक्शनल युनिट्स ऑफ क्लोरोप्लास्ट. देन क्लोरोप्लास्ट ट्रॅप द लाईट एनर्जी अँड ट्रान्सफर्ड इन टू केमिकल एनर्जी दॅट इज ग्लुकोज. म्हणजे क्लोरोप्लास्टचं मेन फंक्शन काय झालं टू ट्रॅप द लाईट एनर्जी अँड ट्रान्सफर इन टू केमिकल एनर्जी. ओके, हे झालं क्लोरोप्लास्टबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.